त्या दरम्यान या ठिकाणी पंडितजी भोईर साहेबांचं शुभ आगमन होत आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. चला, पंचांना विनंती आहे की आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. पंच संजय पाटील सर, श्याम पाटील सर, त्याचबरोबर वालन सर. चला, आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. सरस आपण पहिल्या सेमीफायनल कडे आपण जाणार आहोत. सर पहिले सेमीफायनलची मॅच पाहायला मिळणार आहे. दोन संघ आहेत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहेत. बिहार प्रीमियर लीग 2025 तर पर्व तिसरं आहे. दुपारच्या सत्रामध्ये जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर सर्व खेळाडू वर्ग, प्रेक्षक वर्ग, मान्यवर आणि यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले ऑनलाईन प्रेक्षक सर्वांचं बिहार प्रीमियर लीग 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. पहिल्या सेमीफायनल कडे आपण जाणार आहोत. कारण कंटिन्यू 2-2 मॅच जिंकल्याच्या नंतर मात्र हे दोन्ही संघ पुढे आलेले आहेत आणि त्यामध्ये मयुरेश एंटरप्राइजेस संघ प्रथम बॅटिंग करणार आहे आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारी टीम सानवी अँड UB 11 संघ पाहायला मिळणार आहे. परंतु फिल्डिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे सानवी आणि UB टीम मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि आमच्या ऑनफिल्ड अंपायर्स देखील सज्ज झालेले आहेत. मॅचला सुरुवात. पहिल्या सेमीफायनलचा पहिला बॉल, फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. फिल्डर आहेत जबरदस्त, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एका टप्प्याने बॉल देखील गॅदर केला. एक अवंतर एक्स्ट्रा एक आणि त्याच्यानंतर मात्र एक सिंगल अकाउंट देखील ओपन झालेला आहे. एक सिंगलने पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे सोहम. मागील मॅचमध्ये सोहमने जबरदस्त कामगिरी केली होती. कपिल स्काटालला प्रारंभिकरित्या कंटिन्यू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला मात्र ऑन साईडला ब्लास्ट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, कारण अगदी तेवढा खोलवर टप्प्याचा बॉल असं पाहायला मिळालं. परंतु आज देखील सोहमने देखील पूर्णपणे या स्पर्धेमध्ये इम्पॅक्ट आपल्या नावाची छाप मात्र सोडली गोलंदाजीच्या
जोरावर फलंदाजी असेल गोलंदाजी असेल, परंतु यावेळेला सेमीफायनलची मॅच आहे. फायनल असं तिकीट मात्र कुणाला मिळेल त्याकरिता हा प्रयत्न चालू आहे. यावेळेला देखील खोलवर डप्पाचा बॉल आहे, परंतु मिडअप गडे फिल्डर आहेत. थोडीशी थ्रंबल झाली आणि झाल्याच्या नंतर मात्र जोपर्यंत थ्रो केलाय ना तोपर्यंत 2 धावा देखील एक्झिक्यूट केले जातात आणि 2 धावा पलून काढल्या जातात. सुधीर भोईर ॲडव्होकेट आहेत आणि जबरदस्त नित्यंत क्रिकेटवरचं प्रेम आहे आणि भिवंडी अगदी ॲडव्होकेट प्रीमियर लीग देखील आपल्याला पाहायला नुकतेच मिळाले आजच्या दिवसामध्ये. आणि पूर्णपणे ॲडव्होकेट वकील जे आहेत त्यांच्या देखील मॅचेस आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाल्या. यामध्ये देखील मात्र ऑन साईडला अगदी थोडासा बॉल जर आपण बघितला तर पुलर लाईनचा बॉल होता, हलकासा फ्लाय देण्याचा प्रयत्न केला होता, म्हणजे हवेमध्ये तरंगणारा बॉल होता. आणि त्याच्यानंतर मात्र स्विंग अँड मिस झालेत सुधीर भोईर. आत्तापर्यंत सोहमने चांगली गोलंदाजी केली, 4 बॉल फेकलेत फक्त आणि फक्त 3 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. परंतु कपिल घाटाल एका बाजूला एक फक्त सिंगल धावेने खेळपट्टीवर आहे, त्याने एका धावेचं योगदान दिले, फक्त 1 बॉल त्याने फेस केलाय. यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ लेनचा बॉल स्पाईन खेळत फाईन लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर, एका टप्प्याने बॉल सीमा पार चौकार. अगदी लास्ट मोमेंटमला ज्या वेळेला आपण सेमीफायनलच्या मॅचेसकडे जात असतो त्या वेळेला मात्र प्रत्येक टीम प्रत्येक खेळाडू हे मात्र फार अगदी मैदानाच्या आतमध्ये एनर्जी लेवल स्ट्रॅटर्जी मात्र कशी निर्माण करायची, अट्रॅक्टिव्हिटी कनेक्टिव्हिटी मात्र काय जोडायची ना याकरिता मात्र पुरेपूर प्रयत्न हा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. 5व्या बॉलवर हलकासा शॉर्ट ऑफ लेनचा बॉल हाताळला होता, त्याच्यावर मात्र चौकार आला. स्टेप आउट अगदी पावलांचा वापर केलाय तिकडे सुधीर भोईरने, परंतु तेवढाच बॉल स्टेज तर वेगाने बॉल देखील हाताळला होता. अंतिम बॉल देखील डॉट गेला, म्हणजे पहिलं षटक आहे ते संपलं आणि एका षटकाच्या समाप्ती अखेरीस धावा लागल्या जातात स्कोर बोर्डवर 7. थांबवलेला आहे कारण बिनार प्रीमियर लीग 2025 जे चेअरमॅन आहेत गोरख जी भोईर आहेत आणि फार चांगला अनुभव आहे, 40+ चे खेळाडू आहेत. परंतु ज्या प्रकारे सुरुवात होणं अपेक्षित ती सुरुवात देखील झाली. सोहम गोलंदाजी स्मार्कवर बॉलिंग ट्रॅकवर पहिले षटक त्याने प्रतिभावंत इकॉनॉमिकल षटक जे आहे ते हाताळलेलं आहे, म्हणजे 7 धावा त्याने आपल्या गोलंदाजीमध्ये खर्च केला. परंतु कुठल्या प्रकारे कपिल घाटाला आहे, सुधीर भोईर आहेत आणि दोन्ही फलंदाज टॉप ऑर्डर करण्याकरिता गेलेत ना पुढे, परंतु अगदी कॉर्डिनेशन चांगलं ठेवलं त्यांनी दोघांनी, कारण कुठल्या प्रकारचा विकेट गेला नाही आहे. ती देखील एक जमीनच्या बाजू असेल, इथनं मात्र 18 चेंडूचा खेळ असेल आणि दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं असेल 70पेक्षा अधिक धावा 50पेक्षा अधिक धावा देखील बनलेल्या आहेत. आणि 4 ओव्हरमध्ये या सेमीफायनलच्या मॅचमध्ये कारण समोरचा संघ देखील प्रत्येक संघ प्रतिसंपादन करणारा जो संघ आहे ना या प्रत्येक वेळेला 2-2 3-3 मॅचेस देखील जिंकून पुढे आलेले असतात आणि अशा वेळेला मात्र चांगल्या प्रकारे चांगलं मोमेंटम आणि तुमच्याकडे सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट जर का असेल तर मोटिव्ह तुमच्याकडे काय आहे, तुमच्याकडे माइंडसेट बनवावं लागेल तुम्हाला की इथपर्यंत आम्हाला मजल मारायची आहे. एक तो माइंडसेट बनवून त्या प्रकारे धावांची सरासरी प्रत्येक षटकामध्ये मात्र कशी बनवायची ना याकरिता प्रयत्न करावा लागणार आहे. या वेळेला मात्र डीप स्क्वेअर लेगमध्ये फिल्डर आहेत, कारण जागा जरूर बनवली होती कपिल घाटाळने, परंतु एलिमिनेशन झालं नाही आहे. शॉर्ट सिलेक्शन चुकीचं निवडलं आणि पहिला हा धक्का दिलाय मयुरेश एंटरप्राइजेस या संघाला. सेकंड ओव्हरचा स्पेल आहे, कारण पहिल्या षटक जे संपलं 7 रन आलेले आहेत. प्रभाकर भोईर आहेत गोलंदाजी मार्कावर. सेकंड ओव्हरचा स्पेल आहे, त्याची जबाबदारी आणि 40+ टीमचे कर्णधार आहेत प्रभाकर भोईर. यावेळेला मात्र स्विच हिट
करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु फिल्डर आहेत गोरख जी भोईर आहेत आणि जबरदस्त चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. थोडीशी हाताला इंजर्ड आहेत तरी देखील मात्र क्रिकेटवरचं नितांत प्रेम जे आहे ते मात्र सोडणार नाही आहे. कारण क्रिकेट खेळच असं आहे की मात्र क्रिकेट खेळापासून कोणीही वंचित राहणार नाही आहे. खऱ्या अर्थाने ज्यावेळेला T20 2007चा वर्ल्ड कप आपल्या भारतीय संघाने जिंकला आणि त्याच्यानंतर मात्र 2008ला इंडियन प्रीमियर लीग अर्थातच IPLला सुरुवात झाली आणि IPLला ज्या वेळेला सुरुवात झाली त्यावेळेला मात्र दिल्लीपासून गल्लीपर्यंत, शहरापासून गावापर्यंत आणि गावापासून खेडोपाड्यापर्यंत आज मात्र प्रत्येक गावामध्ये खेळवली जाणारी प्रीमियर लीग अर्थातच आज देखील आपल्याला ती पाहायला मिळते. बिहार प्रीमियर लीग 2025चं हे पर्व आहे आणि फलंदाज बाद झाले. दुसरा धक्का. स्पर्धा एकंदरीत प्रभाकर भोईर जे 40+ चे कर्णधार देखील आहेत. भरपूर चांगला अनुभव आहे. गेली कित्येक वर्ष झाली टेनिस बॉल क्रिकेटला दिली आणि 7 समुद्रापलीकडे खऱ्या अर्थाने आपल्या गावाचं नाव देखील फार मोठं केलंय आणि आज त्यांच्या तालमीत राहून अनेक असे यंगस्टर खेळाडू आहेत ना ते देखील तयार झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर मात्र जवळपास एक्झॅक्ट 3 चेंडू देखील झालेला आहे. 2 विकेट त्यांनी प्राप्त केलेत. या वेळेला मात्र सुनील भोईर लिटर मास्टर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि फार हे देखील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप या खेळानं देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये सोडलेली आहे. फार मोठी जबाबदारी असेल सुनील भोईर यांच्यावर. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 2 विकेट गेले आणि त्याच्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेत. यावेळेला मात्र स्लाइस केला बॅकवर्ड पॉइंटला. फिल्डर आहेत आणि फिल्डरच्या वरून सरळ बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौकार. काय जबरदस्त स्ट्रोक देखील सजवला बघा. थोडंसं बॅकफुटला गेले, जागा बनवली, वेट फॉर वॉच पद्धतीने खेळले. बॅकवर्ड पॉइंटला तिकडे फिल्डर होते, परंतु थोडीशी डबल मॅनमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाले. यावेळेला इम्पॅक्ट बघा 40+चा जो अनुभव आहे ना तो सर्वस्वीपणे आज प्रभाकर भोईरने सेमीफायनलच्या मॅचमध्ये लावलेला आहे. कारण ज्या प्रकारे गोलंदाजी इम्पॅक्ट जर बघितला ना, जसे मात्र जागा बनवली सुनील भोईरने तसा मात्र बॉल देखील इम्पॅक्ट वाईट यावरकर लेंथ लाईनमध्ये हा बॉल रिलीज केला आणि धाबा देखील लागली जातात धावफलकावर. फक्त आणि फक्त 14 रन बनलेले आहेत. कारण त्या जर आपण बघितलं तर सध्याच्या एंडला ज्या प्रकारे गोलंदाजी होते ना त्या बाजूने धावा मात्र थोडेसे कमी येताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळाले आहेत. परंतु यावेळी देखील बिचिट करण्याचा प्रयत्न केला होता. लगा तो आबाद नाही तो बरबाद अशा प्रकारचा स्ट्रोक मात्र खेळण्याचा प्रयत्न चालू होता, परंतु 2 षटकं संपलेले आहेत आणि पहिल्या षटकामध्ये 7 धावा. त्याच्यानंतर मात्र ठार मारला मैदानाच्या आतमध्ये प्रभाकर भोईरने 2 विकेट प्राप्त केले आणि त्याने सुद्धा 7 धावा दिलेल्या आहेत. म्हणजे 2 षटकांचा खेळ संपला आणि 7 धावांची सरासरी जी आहे ना ती कंटिन्यू ठेवली मयुरेश एंटरप्राइजेस या संघानं आणि 14 धावा लागलेल्या आहेत. 2 विकेट गेलेत. पहिल्या ओव्हरमध्ये सोहम जाधवने चांगली गोलंदाजी केली होती, त्याने देखील 7 धावा खर्च केल्या. त्याच्या ओव्हरमध्ये कुठल्याही प्रकारची सफलता प्राप्त झाली नव्हती आणि त्याच्यानंतर मात्र प्रभाकर भोईर जसे मात्र गोलंदाजीमध्ये आलेत ना तसे मात्र त्याने 2 विकेट मात्र प्राप्त केले. तर कपिल घाटाल सुधीर भोईर टॉप ऑर्डर करता जे मैदानाच्या आतमध्ये गेले होते, सेमीफायनलच्या मॅचमध्ये जास्त काही करू शकले नाही आहेत आणि ते मात्र सुस्तामध्ये बाद झालेले आहेत. असं परंतु 2 षटकांचा खेळ जो आहे तो देखील इथे संपला. 14 धावा फलकावर लागलेल्या आहेत. पूर्णपणे ज्या प्रकारे धावसंख्येला पूर्णपणे ब्रेक थ्रो लावलेला आहे ना
कारण जरीही तुम्ही सुरुवातीला जर का 2 मॅच जिंकून तुम्ही पुढे आलात असाल ना, तरी मात्र ज्या प्रकारे म्हणतात ना की एखाद्या वाटेवरून चालताना वाटेसारखं चालावं लागतं. आपण कितीही सरळ जरी असलो ना, तरी मात्र वलन आलं की त्या वलनावर आपल्याला वलावंच लागत असतं. परंतु 2 षटकांचा खेळ झालाय. 14 धावा 7.00 च्या सरासरीने ज्या धावा बनवलेल्या आहेत आणि इथनं पुढे इम्पॅक्ट जो धावांचा बेग आहे ना, हा मात्र कुठे जर रेड सिग्नल दिलाय ना, तो हटवावा लागेल. आणि इथनं पुढे मात्र प्रत्येक बॉलवर अटॅक काउंटरला सुरुवात झाली. पहिलाच बॉल सरळ हुक केलाय आणि पाठवलाय सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. तशा मात्र धावा आत थांबलेल्या आहेत ना, आणि नो बॉल सुद्धा पंचांनी दर्शवलेला आहे. अगदी यास अगदी ऑन साईडला फिल्डिंग देखील एक्स्ट्रा फिल्डर तैनात केलेला आहे. आणि पंचांनी लगेचच तिकडे लक्ष भेदलं की एक्स्ट्रा फिल्डर देखील लावलेला आहे. आणि नो बॉल घोषित केला. त्याच्यावर मात्र काय जबरदस्त हुकशॉट देखील पाहायला मिळाला. जागा बनवली वेट फॉर वॉच पद्धतीने. सरळ बॉल पाठवून दिला होता बाउंड्री लाईनच्या बाहेर. म्हणजे 7 धावा 21 रन बनलेले आहेत. बॉल फ्रीट आहे. या बॉलीला मात्र बॉल फ्रीट आहे, परंतु पुन्हा एकदा फाईन तर खेळलेत. तिकडे मात्र हा बॉल देखील चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. ब्लास्ट. आणखी एक धमाका. बॅक टू बॅक दुसरा हा षटकार. ऑल इज वेल. सर्व काही सुरळीत मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 2 षटकं आपण बघितले की त्याच्यामध्ये 14 रन फक्त आणि फक्त बनल्या होत्या. आणि महत्वपूर्ण टीमचा सूत्रधार खेळाडू आहे ना, आणि यश विलास भोईर यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक दिले जाणार आहे जर का षटकारांची हॅट्रिक ठोकली तर. या वेळेला मात्र कुठल्याही प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला नाही. या वेळेला सुद्धा जागा बनवली होती. बॅक टू बॅक 3 षटकार जर ठोकले, अर्थातच षटकार हॅट्रिकसाठी यश भोईर टीम ओनर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि या वेळेला सुद्धा मात्र फटका चांगला आहे. काय एफर्ट दाखवलं तिकडे, काय प्रयत्न राहिलेत पहा. काय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. यस यस आपण चेक करूया. यस पंचांनी देखील टीव्ही अंपायर्स कडे हा निर्णय सोपवलेला आहे. अगदी क्लोज आहे, सो आपण चेक करूया. थर्ड अंपायर त्या ठिकाणी आहेत. नक्कीच टेक्निकल टीम आमची प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून हे दृश्य मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा चेक केलं जाईल. कारण अगदी सीमारेषेलगत बॉल स्टॉप केला गेलाय, परंतु पडदा जो आहे त्या पडद्याला टच झालाय का तो खेळाडू, हे मात्र त्या ठिकाणी चेक केलं जाईल. 12th मॅन आपण थोडा बाजूला राहा. डिसिजन येणं बाकी आहे. थोडा वेळ जरूर घेतला जातोय, परंतु योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. टेक्निकल टीम आमची त्या ठिकाणी सज्ज आहेत. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून हे टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. यस हे आपण पाहू शकता टेलिव्हिजन स्क्रीनवर. काय कमालीचं चित्र कैद केलं गेलंय. मात्र तो खेळाडू अगदी टच आहे त्या ठिकाणी पाहूया. मात्र पडद्याला टच झालाय का हे वारंवार त्या ठिकाणी तपासलं जात आहे. भरपूर क्लोज आहे. यस भरपूर क्लोज आहे. पाहूया काय डिसिजन येतोय तिसऱ्या पंचांचा. 12th मॅन आपण बाजूला राहा. थोडासा वेळ मात्र घेतला जातोय. फार अगदी क्लोज हा डिसिजन आहे.
योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत जरूर पोचवला जाणार आहे. जबरदस्त फिल्डिंग मात्र फार चांगली राहिली होती आणि त्याच्यानंतर एक्झॅक्ट प्रत्येक अगदी स्लो मोमेंटम मध्ये हा चेक केला जातोय. यस भरपूर क्लोज आहे, भरपूर क्लोज आहे. यस इट्स इट्स 6 रन्स. षटकार. यस 6 धावा षटकार आहे. कारण ज्या वेळेला जम घेतली होती त्यावेळेला देखील बॉल तिकडे त्या पडद्याला टच झाला होता आणि यस अर्थातच हा बॅक टू बॅक तिसरा षटकार आहे किरण. यस लागोपाठ आणि, सलगचे 3 षटकार आहेत. षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे यश भोईर यांच्या माध्यमातून. या वेळेला मात्र मिशन फटका आहे. बॉल हवेमध्ये फिल्डर आहेत. स्पॉट कॅच. काय जबरदस्त झेल पकडलाय तिकडे. परेश फिल्डर आहेत. सुपर कॅच सुपर उपर हा झेल पकडला आणि खास करून झेल कोणाचा तर सुनील भोईर लिटर मास्टर सर बॅक टू बॅक लागोपाठ 3 षटकार त्यांनी ठोकलेत आणि त्याच्यानंतर मात्र हा झेल देखील पकडला गेलाय. यस अगदी खेळाडू कक्षामधील शांतता सांगते या विकेटची किंमत. 3 षटकार आले आणि त्यानंतर मात्र परेश भोईरची प्रशंसा करावी लागेल ज्या अंदाजाने हा झेल कंप्लीट केलाय. अगदी रनिंग कॅच किरण आपल्याला पाहायला मिळाली त्या ठिकाणी. यस कारण अगदी महत्वपूर्ण का सन्नाटा पसरला खेळाडू कक्षामध्ये. कारण सुनील भोईर सारखा फलंदाज आक्रमक शैलीचा हा खेळाडू ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधनं धावा बहरल्या आणि इम्पॅक्ट 2 षटकांचा खेळ ज्यावेळेला झाला होता ना त्यावेळेला फक्त आणि फक्त 14 धावा लागल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र 3 षटकार त्यांनी ठोकलेत लागोपाठ. म्हणजे पूर्णपणे संकटमोचक खेळाडू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये धावांचा वेग देखील त्यांनी फार चांगल्या प्रकारे वाढवला होता आणि धावा लागलेला आहे धावफलकावर 34. अर्थातच सुरुवातीला वार झाला होता किरण भोईर अँड कंपनीच्या बाजूने, परंतु पलटवार करत असताना 3 षटकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा वार. सुनीलची विकेट. स्वार प्रतिवार पलटवार गेल्या बरोबर. हलकासा बॉल मागे ठेवलाय आणि सरळ बॉल पुल अँड पॉवरफुल. काय जबरदस्त अगदी पूर्णपणे बॉटमॅनचा वापर बघा किती चांगला केला होता. जसा बॉल पडलाय ना तसा मात्र फुल शॉट घेतलाय आणि सरळ बॉल देखील डीप स्क्वेअर लेग मधून सर पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. नाही तुम्हाला वार पलटवार जे आहेत ना ते तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतील कारण सेमीफायनल मॅच आहे. प्रत्येक टीमच्या बाजूने अगदी 100% देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये होत आहे. यस कर 2 षटकाचा खेळ ज्यावेळेला आपण पाहिला होता त्यावेळेला पूर्णपणे मॅच असं जे चित्र होतं ते पूर्णपणे फिल्डिंग करणारी टीम त्यांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळालं. सानबेन UV 11 या संघाच्या बाजूने आणि जशी मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली ना तसं मात्र डावाला पूर्णपणे कलाटणी देण्याचं काम मात्र सुनील भोईरने केलं. या बलेला देखील हा बॉल चांगला आहे. स्टँड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. हलकासा बॉल देखील फिंगर रोल केले होते. जसा बॉल पडला तसा मात्र हलकासा बाहेरच्या बाजूने अगदी कट करणारा हा बॉल कटर बॉल पाहायला मिळाला. थोडंसं स्विंग खेळणं कठीण होतं आणि तिसरं षटक संपलं आणि तिसऱ्या षटकामध्ये मात्र स्कोर बरोबर धावा ज्या आहेत त्या देखील पोहोचलेल्या आहेत 40. यस किरण तुमच्याकडे वेग असून फायदा नाही आहे तर वेग परिवर्तन दिशेवर नियंत्रण व्हेरिएशन विविधता या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या अति महत्त्वाच्या आहेत आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. षटकार जसा लागला त्यानंतर बॉलला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. 2 निर्धाव चेंडू फेकले गेले हे खूप महत्त्वाचं आहे कारण एखादा चांगला गोलंदाज कोण तर तोच एखाद दुसरा मोठा फटका लागल्यानंतर देखील कमबॅक करण्याची क्षमता ठेवतोय. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 40 धावा धावफलकावर. मात्र यानंतर अजून एक षटक बाकी आहे. अस्कर डेडवर आहे आणि त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये टीम मीटिंग चालू आहे कारण 2 षटकांमध्ये 14 धावा होत्या आणि त्याच्यानंतर मात्र जवळपास 26 रन फार खर्चिक षटक या सेमीफायनलच्या मॅचमध्ये ठरलेला आहे आणि तो गोलंदाज देखील मोहित. कारण मागील मॅचमध्ये मोहितनं देखील जबरदस्त कामगिरी केली होती. फार एक इकॉनॉमिकल षटक त्यांनी देखील हाताळलं होतं. परंतु या मॅचमध्ये तुझ्या माहितीसाठी सांगू इच्छितो की बिहार प्रीमियर लीग चा विचार केला तर गावभर एकच चर्चा होती की सुनील भोईर 40+ कधी खेळेल.
परंतु सुनील भोईरने पुन्हा एकदा दाखवून दिलंय की त्या गोष्टीची आवश्यकता नाही आहे. टायगर अभि जिंदा आहे आणि तसंही नक्कीच मेहनतीवर भर दिला गेलाय आणि दाखवलं त्याने की मी अजून 40+ खेळण्यालायक झालो नाही आहे. कारण रेग्युलर खेळ जो आहे ना तो देखील त्याचा भरपूर चांगला आहे. हेच अगदी बरोबर कारण सध्याच्या घडीला रेग्युलर फॉर्मॅटमध्ये देखील फार अगदी इन्फॉर्म फलंदाज म्हणून त्यांच्याकडे देखील बघितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मात्र चौथं षटक आहे. चौथ्या षटकाला देखील प्रारंभ केला जाणार आहे आणि गोलंदाज आहे. नेक्स्ट मॅच पुढची मॅच जी आहे ती या स्पर्धेतील दुसरी सेमीफायनल, परंतु फायनल से पहिले फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. कारण एका बाजूला प्रणय भोईर तर एका बाजूला प्रणव भोईर. स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान विपक्ष साई 11 किरण भोईर फॅन टीम सोबतच भरत घाटाल फॅन टीम. फार अगदी चांगला टायटल रंगणार आहे पुढील मॅचमध्ये देखील. परंतु इथे डेट ओव्हरला सुरुवात झालेली आहे. कारण तिसऱ्या षटकामध्ये सुरुवाती 2 षटकं आपण संदेश सर बघितली की त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 14 धावा आल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये 26 धावा आल्या. म्हणजे स्वार पलटवार आणि स्वतःकडे असलेले कला कौशल्य गुणवत्ता सादर केली होती सुनील भोईरने. परंतु या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा मात्र घेण्याचा मानस ठेवावा लागणार आहे. हा बॉल मात्र जुबा स्ट्रिकच्या भरपूर बाहेर बॉल आहे. पहिला बॉल जसा मात्र डॉट गेला, दुसरा बॉल मात्र जास्त प्रमाणामध्ये बाहेर हा बॉल पाहायला मिळाला आणि पंच लगेच आपल्याकडे वळाले. वाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धाव मात्र मिळाली. यावेळेला देखील स्पीडचा फटका आहे. फिल्डरच्या अवकाशाच्या बाहेर स्ट्रोक आणि सरळ बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू. यस किरण, या फटक्याचा विचार केला तर अगदी गोलंदाजाच्या युक्तीवर हा प्रहार झालाय की जसं पाहिलं की गोलंदाज सातत्याने ऑफस्टिक सोडून चेंडू हात घालतोय. रिव्हर्स अटॅम्प, फटका चांगला, गॅप भरपूर मोठा नाही, धावांचा डोटा आला त्या ठिकाणी 4 धावा. अगदी जबरदस्त. कारण उजवा स्टिकला मात्र लाईन मात्र मेंटेन करतात हे जाणलं खऱ्या अर्थाने. आणि या वेळेला मात्र पुन्हा एकदा गोलंदाजाच्या मेरिट नुसार पुन्हा एकदा फार केलाय. सरळ बॉल देखील पाठवलाय. स्पीड हिट नाहीये तर स्पीड हिट. 6 रन. थँक्यू. यस जसं पाहिलं की फलंदाज सन्माननीय ॲडव्होकेट फैजाद शेख साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. या स्पर्धेनिमित्त आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. यस विनंती आहे व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. नक्कीच किरण, जसं पाहिलं की फलंदाज स्विचिट खेळतोय. चौकार आला होता स्विचिटच्या माध्यमातून. हॅलो हॅलो. स्थानिक धावा लागलेल्या आहेत. धावफलकावर 51 51 रन बनलेले आहेत. कारण डेंजरस झोनकडे धावसंख्या देखील वाटचाल करत असताना पाहायला मिळणार आहे. 50 पेक्षा अधिक धावा ज्यावेळेला तुमच्याकडे बनतात ना त्यावेळेला मात्र फायटिंग करणार स्कोर. यावेळेला देखील दुसऱ्या बॉलवर देखील प्रहार केलाय. स्वीचिटचा फटका, पलटवार, काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला आणि सर हा देखील बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. स्काय लेंथ लाईन. हॅलो हॅलो. आणि सरळचे लागोपाठ अगदी दुधारी तलवार फिरवण्याचं काम केलंय फलंदाज सूरज भोईरने. यस षटकार हॅट्रिक ठोकली तर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यश विलास भोईर जे टीमचे ओनर आहेत. क्या बात आहे. काय जबरदस्त बॅटिंगचा हा अगदी इव्हेंट्स आपल्याला पाहायला मिळाला आहे. कारण जी सुरुवात मात्र कपिल घाटाला फ्लॉप ठरले. सुधीर भोईर त्याने देखील मात्र चौकार डोगला. परंतु सुनील भोईरने खऱ्या अर्थाने या सामन्याचा सूर गवसलाय आणि चांगला रिदम मात्र धावांचा पकडला.
सुनील भोईरने आणि त्याच्यानंतर मात्र सूरज भोईर आहेत, त्यांनी देखील मात्र थांबले नाही आहेत. अक्षय भोईर आहेत, त्यांनी देखील एक षटकार ठोकलाय, परंतु जवळपास चेंडू देखील जो आहे तो मात्र 5 चेंडू देखील झालेला आहे आणि धावा देखील लागल्या जातात. डबल कव्हर 59, 59 रन बनलेले आहेत आणि एक शेवटचा बॉल बाकी आहे, म्हणजे जवळपास 15 धावांची अस्किंग रन रेटने या वेळेला सुद्धा पलटवार, दुधारी तलवार, अस्त्र आणि सरळ बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आणि या नो बॉल आहे. पंचाळी तिकडे नो बॉल दर्शवलेला आहे. ओ माय गॉड, काय घडलंय? हे मैदानाच्या आतमध्ये सर्वांना वाटलं होतं की इनिंग कंप्लीट झाली आहे, परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा. अर्थातच या इनिंग मधील एक बॉल बाकी आहे आणि धावा ज्या आहेत त्या आतापर्यंत झाल्यात 65. 65 धावा आणि- धावफलकावर आपण पाहतोय किरण. आणि डबल 6 66 धावा लागलेल्या आहेत आणि बॉल देखील फ्रीड असेल. खरे अगोदरच धावा जास्त आपण खर्च केलेला आहेत आणि त्यामध्ये नो बॉल देखील हाताळलेला आहे. आणि किरण भोईर मात्र इम्पॅक्ट गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि थोडंसं फार महागडा हा स्पेल देखील पाहायला मिळाला. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये पहा. यस सोहम- किरण, दुष्काळात 13वा महिना म्हणावा का? येस, अगदी बरोबर. कारण अंतिम बॉल आहे, हा दबाव आहे, हा दबाव आहे, हा देखील बॉल स्नो बॉल हाताळलेला आहे. इम्पॅक्ट जसे मात्र 2-3 स्ट्रोक जर आपण बघितले ना तर मात्र रिव्हर्स स्वीप स्ट्रोक मात्र अटेंड केले आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने का दबाव रिलीज झालाय गोलंदाजावर. यावेळेला देखील मात्र कुठल्याही प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणजे जसं आता षटकार जर आला तर 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यस, यश भोईर यांच्या माध्यमातून सानवी अँड युवी 11 टीमला विंडो सीट मिळाली, परंतु स्टेशन जवळ आलंय. कारण एकंदर धावा जर बघितल्या आपण तर 68 धावा ज्या बनलेल्या आहेत. शेवटचा बॉल आहे, बॉल सुद्धा फ्रीट आहे. या वेळेला पुण्याची एकदा स्विचिट खेळण्याचा प्रयत्न चालू होता, परंतु अगदी बॉल देखील फार खोलवर टप्प्याचा बॉल हाताळला होता आणि त्याच्यानंतर मात्र एकंदर बॉल देखील अष्टरक्षकाच्या हातखंडामध्ये विसावला आणि सरळ बॉल डॉट गेला. म्हणजे धावा लागल्या जातात. पहिला डाव संपला, 68 धावा आणि 69 एक धावांचं हे टार्गेट सेट केलेलं आहे. यस किरण, या आपण, मॅच आमचीच आहे, या तुम्ही या. नाही, 2 षटकार लागले, मागून आवाज आला होता बिखरला. बिखरला नाही, शेवटच्या बॉलवर त्याने दाखवला निखरला. सनी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. ॲडव्होकेट वैजल वैजल सर, आपल्याला विनंती आहे आपण आपल्या टॉस बॉक्समध्ये या. आणि त्यानंतर चला आपण साई 11 टीम कर्णधार आपण टॉस करण्याकरता आपण यायचं आहे. आणि स्वर्गीय बालाशेट प्रतिशान टीमचे कर्णधार देखील आणि त्यानंतर पेशारी वकील आहेत वैजंत जे सर आहेत आणि पेशाने वकील आहेत आणि
आपल्यामध्ये जॉईन झालेले आहेत, कारण जो कॉईन आहे ग्रामपंचायत भिनार आणि त्यानंतर BPL असा हा कॉईन आहे. आणि आमचे जे मान्यवर आहेत त्यांच्याकडे हा कॉईन देखील दिलेला आहे. आणि टॉस देखील इथे केला जाणार आहे. आणि त्याचबरोबर टॉस जिंकलेला आहे साई 11 या संघात जिंकलेला आहे. मान्यवरांचे आभार. विनंती असेल आपण आपल्या मंचावरती जायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला विनंती आहे आपण आपल्या मंचावरती आणि या सर आपल्याला विनंती असेल आपण या स्पर्धेच्या निमित्ताने आपण आपलं जे मनोगत आहे ते आपण व्यक्त करायचं आहे. आज शिवजयंतीच्या पावन प्रसंगी माझे प्रिय मित्र श्री किरण भोईर यांना मी मानाचा मुजरा करतो, जे सर्वांचे हृदयात कायमचे वसलेले आहे त्यांना. आणि धन्यवाद. आणि निश्चितच वैजल सरांच्या वतीने देखील किरणजी भोईर यांचा हा स्वागत सत्कार आणि सन्मान इथे केला जाणार आहे, कारण त्यांचे मित्र आहेत आणि आज शिवजयंतीच्या खूप साऱ्या भगव्यामय शुभेच्छा. आणि विनंती आहे आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण विराजमान व्हावं. आणि त्यानंतर कैला दादा टॉस जिंकलेला आहे. 4 षटकांची मॅच असणार आहे. या दुसऱ्या सेमीफायनलच्या मॅचमध्ये टॉस जिंकणं कुठपर्यंत महत्त्वाचं होतं आणि टॉस जिंकल्याच्या नंतर मात्र काय निर्णय असेल? बॅटिंग करणार. आणि बॅटिंग करण्यामागचं काही खास कारण मात्र टॉस जिंकणं महत्त्वपूर्ण होतं आणि बॅटिंग करण्यामध्ये काही एक खास कारण सांगू शकता? नाही, टार्गेट बोर्डवर टाकण्याचा प्रयत्न करणार. त्यांची ही चांगली टीम आहे. प्रणय सारखा चांगला इन्फॉर्म बॅट्समन आहे. स्कोरबोर्डवर जर जास्तीत जास्त रन टाकण्याचा प्रयत्न करणार. आज परत एक प्रश्न विचारेन, कारण आज स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान या संघाला पुढे घेऊन जाण्याकरता महत्त्वपूर्ण भूमिका जी आहे ती प्रणय भोईरने साकारलेली आहे. संपूर्ण संघाची जबाबदारी त्याने घेतलेली आहे, कारण प्रत्येक मॅचमध्ये 30पेक्षा अधिक धावा आपण पाहिलेल्या आहेत. आज देखील 39 धावांची खेळी साकारले. परंतु ज्या वेळेला तुम्ही फिल्डिंग करण्याकरता मैदानामध्ये उतराल ना, त्या वेळेला टार्गेट एखाद्या खेळाडूला करावं लागत असतं. असा कुठला खेळाडू आहे की त्यांच्या टीममध्ये? नक्कीच प्रणय भोईरला आम्ही लवकरात लवकर आउट करण्याचा प्रयत्न करू. यास तुमच्या संघात देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि त्याच्यानंतर किरण दादा, जर का टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण मनासारखं झालेलं आहे. परंतु गेल्या वर्षी डिफेंडिंग चॅम्पियन राहिलेला आहे. चॅम्पियन बनल्याच्या नंतर मात्र या वर्षीचा प्रवास आणि त्याच्यानंतर मात्र टीम मॅनेजमेंट आणि संपूर्ण तुमच्याकडे जे असलेले खेळाडू त्यांच्याविषयी काय म्हणाल? हे टीम मॅनेज अतिशय योग्य प्रकारे केलं आहे. भावेशनी पण व्यवस्थित केलेलं आहे. त्याबद्दल काय मला कोणता असा. आणि त्याचबरोबर एक शेवटचा प्रश्न विचारेन. आज मात्र सेमीफायनलपर्यंत तुमचा संघ पोहोचलाय, परंतु आज पहिली दुसरी कुठल्या ट्रॉफीकडे लक्ष असेल? आज मनामध्ये काय आहे की निश्चितच सेमीफायनलमध्ये पोहोचल्याच्या नंतर प्रत्येक कर्णधार संघ मालकाचं एक स्वप्न असतं, परंतु पहिलं की दुसरं एक्झॅक्ट मनामध्ये काहीतरी असतं. मनामध्ये काय नाही, फक्त टॉप 4 मध्ये प्रवेश करण्याचा इच्छा होती आणि ती पूर्ण झालेली आहे. यस, क्या बात आहे. आणि तुमच्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तर टॉस जिंकलेला आहे साई 11 या संघानं आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फिल्डिंग करण्याकरता स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान या संघाला इन्व्हाइट केलेला आहे. आणि जाऊया आपल्या कॉम्बॉक्समध्ये. इज ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद. थँक यू सो मच किरण सर. उत्तरार्धाच्या खेळाला झाली आहे सुरुवात. 24 चेंडू 69 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय टीम सानवी अँड UV11 समोर. मयुरेश एंटरप्राइजेस कडनं पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव आली होती. तदनंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त झाली आहे. फलंदाज गोरखनाथ यांना माघारी पाठवलं गेलंय. गोल्डन डकचा पहिला शिकार ठरलाय गोरखनाथ. दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण सामना, कारण सेमीफायनल
भिनार प्रीमियर लीग 2025 ची पहिली सेमीफायनल आपल्या भेटीस आली आहे. एका बाजूला मयुरेश एंटरप्राइजेस तर एका बाजूला सानवे अँड UV11. मागच्या सत्राचा विचार केला गेला तर मयुरेश एंटरप्राइजेस प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या 2 षटकांमध्ये सानवे अँड UV11 चे गोलंदाज हवी ठरले होते. तदनंतर पाहायला मिळालं सुनील भोईर आणि सूरज भोईर यांची फलंदाजी. 4 षटकांच्या अखेरीस आपल्या संघाला तब्बल 68 धावांवर नेऊन थांबवलं आणि 69 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. इथनं मोठी फटकेबाजी करावी लागेल फलंदाजांना, कारण लक्ष मोठं आहे. नंबर 3 सोहम याला पाठवलंय मैदानात. नेक्स्ट बॉल. आता माझा स्विच हिटचा फटका, चेंडू हवेत असेल मात्र झेल सुटला गेलाय फिल्डरकडनं आणि जीवदान मिळालंय पहिल्या चेंडूवर फलंदाज सोहम याला. स्विच हिटचा फटका होता. हवं तसं टाइम झुलवता नाही आलं. मिस टाइम नक्कीच झालं होतं मात्र चुकी घडली आउटफिल्ड मध्ये. धावसंख्या असेल ती म्हणजेच 1 बाद 2. पुढचा चेंडू यावेळेस समाचार घेतला गेलाय. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू पाठवलाय सीमारेषा बाहेर. मिळतील त्या 6 धावा. षटकातील पुढचा बॉल कपिल घाटाल. यावेळेस नक्कीच डावी यष्टी सोडून जाणार नक्कीच चेंडू होता मात्र कदाचित या चेंडूवर विकेट मिळू शकली असती गोलंदाजाला. लाईन चुकीची हाताळली गेली. नक्कीच एक अव्वांतर धाव मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 1 बाद 9. पुढचा बॉल फुलटॉस चेंडू फुलटोल वसूल केला गेला फलंदाजाकडनं. किरण याच्या बॅट मधून येतोय हा दुसरा षटकार. मित भोईरने जर झेल पकडल्यास मेहुल भोईर यांच्याकडनं KFC मध्ये पार्टीचं आयोजन केलं जाईल. पुढचा बॉल यावेळेस देखील घुटना टेक और सिक्सर देख. जसं प्रत्युत्तर द्यायला हवं होतं त्या प्रकारे दिलं जातंय. किरण याच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 3 सिक्सेस आपल्याला पाहायला मिळाल्या या पहिल्या षटकामध्ये आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 1 बाद 21.
मित भोईर याने कॅच पकडल्यास रितेश भोईर यांच्याकडनं तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक लावलं गेलंय. पहिल्या 3 चेंडूंचा विचार केला गेला पहिल्या षटकामध्ये तर गोलंदाजाने चांगली गोलंदाजी हाताळली होती. 3 चेंडूंमध्ये 1 विकेट प्राप्त केली होती आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर 3 सिक्सेस पाहायला मिळाले, त्याच्यामध्ये 1 वाईड चेंडू. 69 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत फलंदाजाने अक्षरशः गोलंदाजाची तुटून पडला होता जणू काही कपिल घाटालवर. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाज सुधीर, यावेळेस विकेटचा प्रयत्न केला गेला होता. लगी तो आबाद नाही तो बरबाद. शरीराचा वेध घेणारा चेंडू, 1 सिंगल धाव त्यावर जोडली जाईल धावफलकामध्ये. इतनं सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल सानवे आणि UV11 ला, कारण पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा जोडल्या गेल्या आहेत किरण आणि सोहम याच्या माध्यमातून. किरणच्या बॅटमधनं 3 षटकार पाहायला मिळाले. सुधीर, नेक्स्ट बॉल. आता मात्र लाईन चुकीची हाताळली गेली आहे गोलंदाजाकडनं. वाईट बॉल येतोय, अवांतर धाव मिळतीये. वारंवार स्विचिटचा प्रयत्न केला जातोय. ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये सूरज भोईरने स्विचिट खेळले होते, ज्यामध्ये 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते, यावेळेस फुलटॉस चेंडू टर्न केले ऑन साइडला. 1 सिंगल धाव घेतली गेली दोन्ही फलंदाजांकडनं आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 1 बाद 24. नक्कीच सिंगल डबलने एवढा फरक पडणार नाही मयुरेश एंटरप्राइजेसला, कारण आव्हान खूप मोठं उभं केलंय पहिल्या सत्रामध्ये. सुधीर, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न, हवा तसा बॅटच्या पट्ट्यात आला नाही, चेंडू निघून गेलाय. पॉइंट आणि गलीच्या मधनं थर्ड मॅनच्या क्षेत्रात, त्यावर जोडली जाईल 1 सिंगल धाव. या दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत थांबवण्यात यश आलंय गोलंदाजाला. सुधीर, राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रहार केला गेला, या चेंडूला पाठवलाय सीमा रेषा बाहेर. मिळतील त्या 6 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर चौथ्या चेंडूपासून प्रहार करायला सुरुवात केली होती आणि दुसऱ्या षटकाचा देखील विचार केला तर दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूपासून प्रहार करायला सुरुवात केली आहे फलंदाजांनी. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत या षटकामध्ये आणि धावसंख्या ट्रॅव्हल करेल तीच म्हणजेच 37. किरण फलंदाजाचा विचार केला गेला तर आतापर्यंत या सत्रामध्ये त्याच्या बॅटमधनं 5 षटकार आलेत. शेवटच्या चेंडूपर्यंत किरण याला मैदानात स्थिर राहणं गरजेचं असेल. वैयक्तिक 32 धावांवर खेळतोय आतापर्यंत फलंदाज किरण. आता मात्र मागच्या 2 चेंडूंपासून सुधीर याचा चांगलाच समाचार घेतला गेलाय. षटकातील पुढचा बॉल देखील निघून जाईल. सीमा रेषा बाहेर. मिळतील 6 धावा. षटकार.
धाव संख्या झाली ती म्हणजेच 1 बाद 43. किरण भोईर यांनी जर ही मॅच आपल्या टीमसाठी विजय संपादन करून दिलं तर प्रणय भोईर यांच्याकडनं तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. आणि संधी निर्माण करून दिली आतापर्यंत पहिल्या 2 षटकांमध्ये. या मॅचचा विचार केला ना या दुसऱ्या इनिंगचा, तर किरण भोईर फलंदाजाच्या नावावर 2 षटकार हॅट्रिक लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाच्या अंतिम 3 चेंडूंवर 3 षटकार मारले होते, दुसऱ्या षटकाच्या अंतिम 3 चेंडूंवर 3 षटकार आलेत. काय फलंदाजी करतोय मैदानात. आता मात्र मैदानात समीकरण उरलंय 12 चेंडू आणि 26 धावा. तर आपण आपले हे मुख्य मंचावरती आपण सन्मानाकडे आपण जाणार आहोत. आपल्यामध्ये फैजल सर उपस्थित आहेत आणि त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. आदरणीय किरण शेठ भोईर आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे. फैजल सर जे पेशाने ॲडव्होकेट आहेत आणि त्यांचा हा मान सन्मान आपल्या या मुख्य मंचावरती आपण करतोय. किरण शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते मयूर जी लोखंडे आणि मयूर जी लोखंडे यांच्या वतीने जर का स्वर्गीय आणि हा अगदी सानवी आणि युवी 11 संघाने जर का मॅच जिंकली तर किरण भोईर यांची भाषा आहे त्यांच्या वतीने 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. किरण भोईरसाठी हे पारितोषिक आहे. जर का मॅच जिंकून दिली तर त्यांचे भांजे आहेत त्यांच्या वतीने ते 5,000 रुपयाचं पारितोषिक मयूरजी लोखंडे त्यांच्या वतीने दिलं जाणार आहे. धन्यवाद. नक्कीच तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव आली. आता मात्र चेंडू हवेत असेल, झेल पकडणं गरजेचं. मात्र चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झालंय. त्यावर एक सिंगल धाव आली आहे किरण याच्या बॅट मधनं. नक्कीच मिस टाइम स्ट्रोक नक्कीच होता, मात्र क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकला नाही. धाव संख्या झाली ती म्हणजेच 45. येणारे 10 बॉल आणि 24 धावेंची गरज असेल. दोन्ही टीम साठी महत्वपूर्ण सामना, कारण सेमीफायनल एक आपण पाहतोय या भिनार प्रीमियर लीग 20-25 ची. पुढचा बॉल यावेळेस प्ले अँड मिस. हवी तशी उंची मिळाली नाही चेंडूला. निर्धाव चेंडू येतोय. इथनं मात्र एक निर्धाव चेंडू दबाव वाढवेल किरण या फलंदाजावर अक्षरशः. कारण नॉन स्ट्राईक एंडवर आपल्याला किरण भोईर पाहायला मिळतोय. आतापर्यंत 5 चेंडू फेस केले तर सोम या फलंदाजाने फक्त आणि फक्त 3 धावा जोडल्या गेल्या आहेत. आणि त्याचबरोबर भविष्य जी भोईर यांचे पिताश्री आहेत आदरणीय बालाराम रघुनाथ भोईर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. वेलकम. आपलं भिनार प्रीमियर लीग 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. षटकातील चौथा चेंडू ऑन साइडला टर्न केलाय, त्यावर एक सिंगल धाव. किरण भोईरने आपलं स्वतःकडे स्ट्राईक नक्कीच ठेवली आहे. समीकरण बदलत जाईल वारंवार. आता मात्र 8 चेंडू आणि 23 धावेंची गरज असेल. या 2 चेंडूंवर एखादा मोठा फटका येईल का? अंतिम षटकामध्ये किती धावा राहतील? षटकातील पुढचा चेंडू प्रहार केलाय, चेंडूला पाठवलाय सीमारेषा बाहेर. मिळतील 6 धावा.
किरण भोईर याच्या बाड मधनं येतोय हा 7वा षटकार. षटकारांमध्ये आतापर्यंत डील करतोय या सत्रामध्ये. किरण भोईरचा विचार केला गेला तर वैयक्तिक 45 धावांवर खेळतोय आणि धावसंख्या झाली ती म्हणजेच 52. 7 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू असेल. अर्धशतक पूर्ण केलं जाईल का या सेमीफायनल 1 मध्ये किरण भोईरकडनं? हो, केलं जातंय. चेंडू फेकून दिलंय. सीमारेषा बाहेर येतोय षटकार. किरण भोईरला विनंती करतोय की आपली बॅट वर करायची मित्रा. नक्कीच बिमर साठी टीबी अंपायरची मदत घेतली गेली आहे. तर मी किरण भोईरला विनंती करतोय की बॅट वर करायची मित्रा. या स्पर्धेतील अर्धशतक आपल्याला पाहायला मिळाले या भिनार प्रीमियर लीग 20-25 मध्ये. इट्स अ फेअर डिलिव्हरी. महत्वपूर्ण सामन्यात काय खेळी केली आहे, काय बरसलाय किरण भोईर. BPL 2025 मध्ये 69 धावांचा पाठलाग करत होता. नक्कीच आव्हान कठीण वाटत होतं, मात्र त्याला सरळ साधं सोपं करून ठेवलंय. उत्तरार्धाच्या खेळामध्ये वैयक्तिक 51 धावांवर खेळतोय किरण भोईर. आणि स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान चे करता धर्ता आहेत आदरणीय हनुमान जी भोईर देखील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. वेलकम. किरण भोईरच्या बॅटिंगचा जर आपण विचार केला गेला तर ज्याच्या बॅट मधनं 3 सिंगल धावा आणि तब्बल 8 षटकार आलेत. म्हणजेच काय तर फक्त आणि फक्त षटकारांची भाषा बोलतोय किरण भोईर. निर्णायक षटक. 6 चेंडू 11 धाब्यांची गरज. निर्णायक षटक घेऊन आलाय गोलंदाज विनोद धामणे. इथनं सावरलं जाईल का गोलंदाजाकडनं? नक्कीच मयुरेश एंटरप्राइजेस सुद्धा इथनं सामना जिंकून जाऊ शकतात. एखादी विकेट किरण भुईराची विकेट प्राप्त केली जाईल का? चेंडू हवेत. 1 बाउन्स. चेंडू निघून गेलाय सीमारेषा बाहेर. मिळाल्या 4 धावा. आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर झालेले आहेत आदरणीय सन्माननीय गणेश गुळवी साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. वेलकम. भिनार प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आणि त्याचबरोबर आपल्या भिनार ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत आदरणीय महेश भोईर देखील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. वेलकम आदरणीय गणेश गुलबी साहेब. आपलं पुनश्च एकदा मी भिनार प्रीमियर लीग 2025 मध्ये स्वागत करतोय. किरण भुईरसाठी कॅश प्राइज लावलं गेलं होतं तब्बल 500 रुपयांचं हनुमानजी भुईर साहेब यांच्याकडनं. आणि त्यानंतर मयूर लोखंडे त्यांची भाची आहे, त्यांच्या वतीने देखील 5,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. तर थाटात प्रवेश केलाय मेगा फायनल मध्ये टीम सानवे आणि UV11 ने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक मयुरेश एंटरप्राइजेस. प्रणय भोईर यांच्या वतीने देखील 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर किरण भोईर यांच्या
वतीने देखील 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांचे भाचे मयूर लोखंडे ते 5,000 रुपयांचं पारितोषिक दिले जाणार आहे. किरण रमेश भोईर वेल प्लेट. पहिल्या सेमीफायनलच्या या मॅचमध्ये आपल्याला असं पाहायला मॅच ही